अनन्या आली तेव्हा मला त्या परफ्यूमचा वास आला ना. त्या दिवशी अनुच्या खोलीत जो वास मला आला होता ना, तो हाच होता. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय, तो तिचाच असणार. तो मस्तचा वास होता, पुरुषांच्या अत्तराचा. अनुकडे नाही येतो. मी विचारलं तिला लगेच, कुणाबरोबर होतीस तू आत्ता, कुठल्या पुरुषाबरोबर? मग तिने मला सांगितलं की तिची गाडी खराब झाली म्हणून तिच्या बॉसनी तिला इथं सोडलं. मी म्हटलं बर, ओळखलं की नाही नुसत्या गंधावरून? म्हणजे त्या रात्री तुम्हाला जो वास आला हाच होता. पण त्या दिवशी रात्री घरी कोणीच आलं नव्हतं. मी आलो होतो, हेच परफ्यूम लावून. आता काय, हा परफ्यूम वापरणारे अनेक जण असू शकतील. मग त्यांच्यापैकी कोणी आलं होतं का? आज जसा अनुच्या कपड्यांना वास लागला होता तसाच त्या दिवशी लागला होता. अगं, लहान मूल म्हटलं की आजारपण आलंच, त्यात काळजी कसली करायची? डॉक्टर म्हणालेत ना. मग पण देवीला काही झालं ना की आई, मला खूप भीती वाटते. नाही ना, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठल्याही आईला हे वाक्य म्हणायची परवानगी नसते. कितीही मनात भीती वाटली तरी चेहऱ्यावर दाखवायची नाही, जिभेवर आणायची नाही. अगं, आईच घाबरली तर मुलांना धीर कोण देणार? आता सांग, माझ्या आयुष्यातली कुठली वस्तू तुला इकडची तिकडे करण्याची इच्छा झालीये? तुझ्या आयुष्यातली नाही, तुझ्या बॉसच्या आयुष्यातली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्याला त्याचा परफ्यूम बदलायला सांग. बाबा काही म्हणाले का तुला? त्या रात्री विक्रम इथे आला होता, त्या दिवशीचा परफ्यूमचा वास कॅप्टन विसरला नव्हता. आणि आज जेव्हा तुझा बॉस तुला घरी सोडायला आला तेव्हा कॅप्टनला तो जुना परफ्यूमचा वास आठवला. आणि दोन्ही परफ्यूम एकाच ब्रँडचे आहेत याबद्दल त्याच्या मनात कुठलीही शंका नाहीये. म्हणजे त्या रात्री विक्रम इथे आला होता हे बाबांना कळलंय? त्याचा तुझ्यावर अनाठाही विश्वास नसता ना तर त्यांना हा निष्कर्ष कधीच काढला असता. अगं, मिलिटरी मॅन आहे तो. त्याचं सगळं ट्रेनिंग ह्या अशाच माइंड गेम्सवर आधारित असतं अनन्या. मी विक्रमला परफ्यूम चेंज करायला सांगते. धन्य आहे तुझी. अगं, परफ्यूम बदल याचा शब्दशः अर्थ घेऊ नकोस. आणि तो बदलला तरी तुमचे प्रॉब्लेम संपणार आहेत का? आणि अशी जीवघेणी साहस करणं तुम्ही थांबवणार आहात का? आम्ही कुठलाही दुस्साहस करत नाही आहोत. एव्हरीथिंग इज फेअर, ऑल राईट? अच्छा, म्हणजे एवढी कथा होऊन सुद्धा विक्रम वेताळाला परत खांद्यावर घेणारच, हो ना? म्हणजे काय? विक्रम तुझ्याबरोबर गोव्याला येणार आहे? ऑफकोर्स, कॉन्ट्रॅक्टवरती तेच सह्या करणार आहेत ना. मग तू कशाला चाललीस? तो सही कशी करतो हे बघायला? आम्ही आहोत ना, काळजी करू नकोस. शांतपणे जा आणि काम करून ये. पण गाडी चालवत जायचं नाही, ड्रायव्हर घेऊन जा बरोबर. वाटल्यास तिथे पोहोचलास ना की त्याला परत पाठवून. जाईन व्यवस्थित, कशा काळजी करते? त्या एक्सप्रेस वेवर भल्या भल्यांना झोप लागते म्हणे. कुठे मिळणार आहे ड्रायव्हर आता ऐन वेळी? अरे का नाही मिळणार? मी पांडूला सांगते, पांडूच्या ओळखीचे खूप ड्रायव्हर्स. मी बघतो. मी निघतो. ओके, बाय. येतो आहे. दुपारी निघणारेस ना? होय. निघायच्या आधी फोन कर. ओके. आणि ड्रायव्हर घेतल्याशिवाय जायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. येतो मग माझी आई. देवीला भेटतो म्हणजे मग निघायला मोकळा. तुझं आणि विक्रमचं गोव्याचं प्रेझेंटेशन सक्सेसफुल झाल्याचं समजलं. बॉस आज गोव्याला चालले, तिकडे कॉन्ट्रॅक्ट साईन करतील. पण हे सगळं असं सुख नाही का वाटत तुला? आपल्या फॉर्मला एवढं मोठं काम मिळालं, त्याची पार्टी नको का व्हायला? ते तुझं डिपार्टमेंट आहे मयांक, पार्टी देणं तुला छान जमतं. पण आमच्या पार्टीमध्ये येऊन इतर लोकच मजा मारून जातात ना. आमचाच पार्किंग लॉट सुद्धा आमच्यासाठी सोडत नाही. काय मयांक, की पार्टी ही दुसऱ्यांना मजा करण्यासाठी द्यायची असते. एम आय राईट? तू फक्त हुशारच नाहीस, बेशरम पण आहेस का? ज्याने स्वतः सगळी शरम कोळून पाहिलीये त्याच्याशी कसली शरम? यू रिअली डिझर्व समवन बेटर दॅन विक्रम. ओ रिअली? बोलून झालं असेल तर जाऊ शकतोस. पार्टी कधी त्याने सांगितलंस? मी? फॉर्मचा मालक तू आहेस मयांक. 50% का होईना? पण तूही विक्रमची पार्टनर आहेस ना. लाईफ पार्टनर नसलीस तरी पार्टनर आहेसच ना. शाब्दिक कोट्या करणं छान जमतं तुला मयांक. पण तुझी हीच हुशारी जर तू तुझ्या कामात दाखवली असतीस ना तर आता मोठा झाला असतास. ताप आहे आईला परत. अगं बाई, खरंच की
मला वाटतं आता हिचा ताप पॅरासिटामॉलने उतरणार नाही. आपण हिला घेऊन जाऊया डॉक्टरकडे. हो जाऊया घेऊन. पण गाडीची व्यवस्था करतो. दामू गेलाय रजेवर, ड्रायव्हर कोणतरी. पॅनिक होऊ नकोस, आपण बघू करू काहीतरी. आणि विक्रमला नको सांगायला. त्याला जर कळलं ना गाडी बिडी मागवली तो लगेच धावत येईल हातातली सगळी कामं टाकून. तुझं सामान आपल्या समोरच्या हॉटेलमध्ये तंबीकडे दिलंय. इथे घेऊन आले असते तर उगाच सगळ्यांनी 10 प्रश्न विचारले असते. या ऑफकोर्स. ऑफिसमध्ये काय सांगितलेस? कुठे जातेस? कशाला कोणाला काय सांगायची गरज आहे? इट्स वीकेंड. मी कुठे जाते इज नोबडीज बिझनेस. आणि घरी? बाबांना सांगितले की गोव्याला कामासाठी चालले. ओके, आपण 1 वाजता भेटूया. मी तुम्हाला कुठून पिक करणार आहेस? नेहमीच्या जागेवर ना. सी यू ॲट 1. आणखीन एक गोष्ट. काय? गोव्याच्या हॉटेलचं आपलं बुकिंग मिस्टर अँड मिसेस बनारसे या नावाने.